नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण वनरक्षक किंवा वनसेवक भरती 2025 यासाठी अत्यंत संभाव्य असा सराव प्रश्नसंच पाहत आहोत. आजचा हा दुसरा सराव प्रश्नसंच आहे. असेच भरपूर सराव प्रश्नसंच आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ वनरक्षक किंवा वनसेवक पदाची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्कीच शेअर करा. ठीक आहे, सो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. वनरक्षक किंवा वनसेवक भरती 2025 सराव प्रश्नसंच 2. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, वनक्षेत्राचे आरेखन करण्यासाठी डॅश घटकाचा वापर करतात. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 बहुभुजाकृती. वनक्षेत्राचे आरेखन करण्यासाठी बहुभुजाकृती घटकाचा वापर करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे. ठीक आहे, तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 अर्जुनी मोरगाव. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे अर्जुनी मोरगाव या तालुक्यात आहे, जो की गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यात. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे खास करून पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्योटो परिषद ही डॅशशी संबंधित आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे. ठीक आहे, क्योटो परिषद ही हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे याच्याशी संबंधित आहे. ही परिषद जपान मधील क्योटो या शहरामध्ये 1997 मध्ये स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे, 1997 मध्ये ही परिषद स्थापन झाली होती आणि जगातील अनेक देशांनी हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी एक करार स्वीकारला होता. हा जो करार आहे यालाच क्योटो प्रोटोकॉल असे देखील म्हणतात. ठीक आहे, आणि याचा मुख्य उद्देश काय होता तर जागतिक तापमानवाढ कमी करणे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 ताडोबा. हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. याची स्थापना 1955 मध्ये झाली होती. या राष्ट्रीय उद्यानात वाघ, बिबटे, नीलगाय, सांबर, चितळ, चिंकारा इत्यादी वन्यप्राणी आढळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प नाही. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 कोयना. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, शाश्वत विकासाची संकल्पना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या अहवालात मांडली गेली होती. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 ब्रुटलँड अहवाल. शाश्वत विकासाची संकल्पना सर्वप्रथम ब्रुटलँड अहवालात मांडली गेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 रायगड. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे. ठीक आहे, तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 पश्चिम घाट. पश्चिम घाट हे जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, नुकताच प्राईम पब्लिकेशनद्वारे वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो वन विभाग भरतीच्या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या संदर्भ ग्रंथामध्ये या ठिकाणी आपल्याला संपूर्ण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बौद्धिक चाचणी, वन विभागाची विशेष माहिती, महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 मधील वनांबाबतची विशेष माहिती, भारतीय वनस्थिती अहवाल 2023 मधील राज्यांच्या वनांची आकडेवारी, तसेच वन विभागाच्या योजना, कायदे, पर्यावरण, हवामान तसेच चालू घडामोडी देण्यात आलेल्या आहेत. हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती डिस्काउंट प्राइस मध्ये उपलब्ध आहे.
तसेच ऑनलाईन ॲमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे. ॲमेझॉनची जी लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबरोबर संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. त्याचबरोबर या संदर्भ ग्रंथाचा जो डिटेल रिव्ह्यू आहे तो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. व्हिडिओची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 16 सप्टेंबर. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवडला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन 3 6. महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ याच्या संरक्षणासाठी भारतामध्ये 1973 पासून व्याघ्र प्रकल्प म्हणजेच टायगर रिझर्व याची सुरुवात करण्यात आली. 6 व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. त्याच्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प जो की नागपूरमध्ये आहे. त्याच्यानंतर अमरावतीमधील मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प. त्याच्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. त्याच्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्प. बोर व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचा व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण वनरक्षक किंवा वनसेवक भरती 2025 साठी अत्यंत संभाव्य असा सराव प्रश्नसंच पाहिलेला आहे. असेच भरपूर सराव प्रश्नसंच आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क परिपूर्ण तयारी करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. Thank you for watching.